नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद. पण ज्ञानोबराय म्हणतात सुंदर आहेत, लावण्य, गुण, कुळवती आणि पतिव्रता. काय वर्णन आहे बघा. लावण्य, सुंदरता वेगळी आहे. काय काय लोक नुसतेच गोरे असतात, त्याला आपण भुरे म्हणतो. नाक नाही, काय नाही, काय नुसतेच गोरे, काय आकार नाही, प्रकार नाही, काय नाही. कुठेही नाक चाललेलं, डोळे कुणाकडे भेटायला चाललेले, कानाचं नाही, नुसतं लाल माकड असतं त्याप्रमाणे. ज्ञानोबराय म्हणतात ते लावण्य नाही आहे, सुंदरता नाही, आखीव रेखीवपणा पाहिजे. लावण्य चेहऱ्यावरच्या तेजाला लावण्य म्हणतात. ही ज्ञानोबरांची भाषा. म्हणून भगवंताला लावण्य म्हटलेलं. राजस सकुमार मदनाचा पुतळा त्याला लावण्य म्हणतात. ते लावण्य आहेत आणि ते लावण्य कळालं पाहिजेत. ज्ञानोबराय म्हणतात त्या स्त्रीमध्ये लावण्य आहेत, गुण आहेत, सगळे गुण. स्वयंपाक पण आला पाहिजे ना, घर पण सांभाळलं पाहिजे. कुळवती आहे, कुलवान आहेत आणि पतिव्रता, अशी पत्नी मिळाली. तर घरच्या पत्नीची किंमतच नाही याला. नवी आहे आवडीचे नि भरे. ज्ञानोबराय म्हणतात बरं, समजण्यासारखा विषय आहे. नवीन एखाद्या मुलीने ऑफर दिली, नवीन एखादी पोरगी चांगली आली की याला याच्या बायकोची किंमत समजतच नाही. किती दिवसापासून सेवा करते, काय करते, काही समजत नाही त्याला. नवी आवडीचे नि भरे, कामुक निज वनिता विसरे. स्वतःची पत्नी विसरून जातो आणि नवीच्या मागे लागतो. ज्ञानोबराय फार सुंदर सांगतात, अशा माणसाचं जे पतन होतं ना, ते पतन होतं. मग कसं झालंय. ज्ञानोबराय म्हणतात वीरवृत्ती, गुणवान, कुळवती आहे, पतिव्रता आहे, वीरवृत्ती. पण कृपा आली, सवत आली की कुलवान स्त्री निघून गेली. मराठी कळली ना. ॲडजस्ट करत नाही कुलवान स्त्री. लावण्य, कुलवान आणि पतिव्रता स्त्री ॲडजस्ट करत नाही. सगळे नवऱ्याचे दोष माफ करते, दारुड्याचा संसार उभा करते. पण सवत न आणणारा दारुड्या पाहिजेत. लक्षात आलं. सगळे अपराध माफ होतात, पण सवतीला माफी नाही. ज्ञानोबरांची ओवीत. आणि जर आणली ना ती निघून जाते. नवी आवडीचे नि भरे, कामुक निज वनिता विसरे. मग पाडे विन. ज्ञानोबरांचा शब्द पहा, भ्रमला जैसा. विनाकारण त्याला भ्रम होतो. का. अरे जे पत्नी एवढी सर्व सुंदर आहे तीच ती स्त्रीकडे आहे, तीच ती स्त्री आहे. दोन्ही स्त्री असताना, गुणवान आणि कुलवान असताना का बाळतोस त्याच्यावर. काय काही लोक म्हणतात काय करायचं आता. ते हिंदीमध्ये एक म्हण आहे, असं कधी कधी संकोच वाटतो काय काही शब्दाचा, पण आता संकोच वाटण्याचं काही कारण नाही आहे. दिल आया गधी पे तो परी क्या चीज आहे. वाटलं वाईट थोडं तर वाटू द्या. आणि हे दिल येणं म्हणजे अर्जुन आहे. जिथं उभं केलं होतं तुला तिथून सुरुवात करायला पाहिजेत. नको ते ओझं घेतलं ना, आपला अपमान, इब्रत सगळंच करून घेतलं. युद्ध अर्जुनाच्या जीवावर युद्ध आहे आणि तिथून पलायन करणं किती मोठा अपमान आहे महाराज. आणि हे शक्य नाही. ऐन टायमाला धोका देणं. मराठी किती कळते तुम्हाला मला नाही माहिती. अगोदर सांगा की बुवा आम्ही तुमच्या बरोबर नाहीत, पण निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी ग्रुप बदलू नका. पॅनलच्या पॅनल बदलतो दिवसभर याच्या मागे, 7 दिवस याच्या मागे, आणि मतदानाच्या दिवशी मतदान दुसरीकडेच. आणि हा मोजतोय इकडून 50, तिकडून 20, तिकडून 40, आणि सगळं झाल्यानंतर त्याला 5 मतं पडलेले असतात. गेले कुठं. इब्रतही गेली, पैसा गेला, सगळंच गेलं. काही काही माणसं आहेत आपल्या परिसरामध्ये कायम रूपी त्यांना इच्छा असते, कधी ना कधी ते होईना मी आमदार झाल्याशिवाय राहणार. कायम माझ्याकडे नेहमी येतात. आणि आल्यानंतर त्यांचं एक वैशिष्ट्य आहे, ते पैसे ठेवणारच पायावर. आणि सांगणार आपण असं केलं. पुढचा निवडणूक आपलीच आहे. एका माणसाला आत्ता बांधून ठेवावं लागलं हो निवडणुकीला फॉर्म भरू नको म्हणून.
लत म्हणतात त्याला, लत, नशा. आणि एकदा का विषयाची नशा, पदाची नशा, पैशाची नशा चढली ना, काही काही माणसं कमवतच राहतात, खर्चच करत नाहीत. भाग्यवान माणसं आहेत, कमवतात, खर्च नाही करत. आणि एकदा गेले की सगळंच देऊन जातात, खर्चच करत नाही. आता काही काही माणसाचं वेगळं आहे, ते नसताना खर्च करतात, कर्जबाजारी होतात आणि मग आत्महत्या करतात. ही दुर्बलता आहे. ज्ञानोबरांचा दृष्टांत आहे हा. नवी आहे आवडीचे निभरे, नवीन क्षेत्र, नवीन, लगेच त्याच्यामध्ये मन जातं आणि जुनं ज्याच्यामध्ये आपण निष्णात होणार आहेत ते विसरून जातो. कामुक निज वनिता विसरे, मग पाडे विन अनुसरे. शब्द लक्षात ठेवा, भ्रमला जैसा, भ्रम पडला. आपण पारमार्थिक आहोत, आपला परमार्थ चालू आहेत, आपलं कर्तव्य चांगलं असो वाईट असो, योगायोगाने आपण या क्षेत्रामध्ये आलो, दुसऱ्या क्षेत्रात जायलाच नाही पाहिजेत, याला कर्मठपणा म्हणतात. काहीही हो, क्षेत्रच नाही तुमचं ते. आणि मग पाडे बिन अनुसरे भ्रमला जायचा. आता मला सांगा, अर्जुनाच्या मनात कल्पना आली की मी युद्ध न करता भिक्षा मागितलेली बरी. आता भिक्षा मागणं हे अर्जुनाचं कर्तव्य आहे का? हे नवीन क्षेत्र झालं. कारण काय देतो हा विषय सोडून द्या, पण भ्रमला जायचा. आणि वीरवृत्ती गेल्यामुळे त्याच्या अंतःकरणामध्ये कृपा आली आणि त्या कृपेनं अंतःकरणावर ताबा घेतला. समजून घ्या, 50व्या वर्षी कीर्तनकार होता, 50व्या वर्षी, आणि त्याने एका बाईबरोबर लग्न केलं. 50 वर्ष वैराग्यवान म्हणून नावाजलेला महाराष्ट्रातला कीर्तनकार. मी लहान सहान गोष्ट बोलतच नाही. 50व्या वर्षी लग्न केलं. अशाशी लग्न केलं की जिच्याबरोबर कोणीच लग्न करत नव्हतं. मराठी कळाली? तिचं लग्न होतच नव्हतं म्हणून राहिली ती. तिचं वय 55, याचं 50. लग्न झालं. आता दोघाला काही होणार नाही, स्वाभाविकच आहे ना, दोघंही संत आहेत, दोघंही संत आहेत. माझी भेट झाली, मी ओळखत होतो त्यांना, दोघं बरोबर, वैराग्यवान माणूस. मी त्याच्याबरोबर तिला पाहिल्याबरोबर मलाच धक्का बसला. मग काही कारण नाही, काही माझ्या मनात त्याच्याविषयी कल्पना होती की हा माणूस सज्जन आहे. ही पण चुकीचं आहे ना. कोण कधी बदलेल काही सांगता येणार नाही, सृष्टी आहे, बदलला तो. पण मला नाही कळालं ना, तेच बरोबर बघितल्याबरोबर ते जे पदर फिदर. आता मला असं वाटलं की 50 वर्ष वय झालेलं आहे, आपण विचारावं कसं. तो तिला म्हणलं पड पाया, शास्त्रीजी आहेत. मग मला वाटलं थोडं धैर्य आलं, काहीतरी. म्हणलं कसं काय, काय पत्नी म्हणे आपली. म्हणलं अरे तुझ्यापेक्षा थोडं वय झालं तर. आपल्यापेक्षा वयाने जर मोठी केली तर ती समजदार असते. तर्क, या सगळा तर्क लक्षात ठेवा, एक पुढच्या सिद्धांतासाठी आहे. आपल्यापेक्षा वयाने जर मोठी केली तर समजदार असते. ते सगळं ठीक, पण लग्न का केलं? कोणीच करत नव्हतं. मग तुला काय टेन्शन आहे? म्हणलं नाही, आपण साधू संत आहेत, जगाच्या कल्याणा संताच्या काय विभूती म्हणलं तू. अर्जुन याच पद्धतीनं पहिल्या अध्यायामध्ये बोलतो. ही अर्जुनाची, देवा जग देवाने निर्माण केलेलं आहे, याला युद्ध करायचं नाही की हा घाबरलेला आहे द्रोणाचार्याला आणि भीष्माला. आणि आता हा तर्क देतो, देवा हे पापी लोक आहेत, यांना मारणं उचित नाही. ही काय तर्क आहे? पापी लोकांना मारलंच पाहिजेत असा तुकोबरायांचा आदेश आहे, ज्ञानोबरायांचा आदेश आहे. आणि हा सांगतो हे पापी लोक आहेत, यांना मी मारणार नाहीत, यांना मारल्यावर पाप होईल. आता पापेला मारल्यावर पाप होईल का? बुद्धी भ्रमली, भ्रष्ट झाली बुद्धी. आणि बुद्धी भ्रष्ट झाले, तर्क दिले जातात. मोठी जरी झाली तरी कल्याण केलं पाहिजे याचं.
मग मी त्याला साईडला घेतलं महाराजला. म्हटलं खरंच काय प्रकरण आहे रे? काय नाही म्हणे महाराज, काय सांगायचं, कीर्तन करून करून कंटाळाला, घरी आल्यानं भाकरी घालायलाच कोण नाही. म्हटलं हे खरं कारण सांग ना. पण हेच कारण नाही का दुसरं आहे? नाही म्हणे, काय नाही, आता आवडली म्हणे, हे खरं कारण. कारण बदललं, आवडली म्हणे. कारण की तू मोठा माणूस आहे, विद्वान आहे, तू कोणाच्याही मठात राहिला असता, कुठेही राहिला असता तरी लोकांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे तुला सांभाळला असता. तू हे काय करून बसलास? नाही म्हणे, आता काय झालं गेलं म्हणे, आता काय, आता आपल्या हातात. हे अर्जुन आहेत. ही जी बोलतो ना असं झालं गेलं आता काय, हे अर्जुनाची स्थिती आहे. याला ज्ञानोबारायांनी आणि भगवंतांनी याला सांगितलं, अरे अर्जुना, तुझ्या नावाने लोक घराच्या बाहेर पडतात. रात्री अपरात्री बाहेर जात असताना अर्जुनाचं नाव घेतलं तर भीती राहत नाहीत. इतका दरारा समाजामध्ये आहे तुझा. तुम्ही बघा आता अमावस्येच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी हनुमंताचं नाव घेतात लोक. यूपीमध्ये अंधारात लोक निघाले की हनुमान चालीसा पडतात. हनुमंताचं क्रेडिट आहे ते. अंधारात निघताय पण हनुमंताचं नाव घेतलं, भूत पिशाच निकट नाही आवे. आता हेच पिशाच असतं, याला याच्याजवळ कोण येणार आहे? पण याला असं भीती वाटते आणि कोमजतो. हा अर्जुनाची ही अवस्था झाली. भगवंताचं ऐकलं नाही आणि त्याची जी मानसिक अवस्था आहे ती इतकी बिघडली, भगवंताला आपल्या गुरुला शिकवायला लागला. याला म्हणतात उलट होणं. तुम्ही विद्यार्थी आहात, गुरुला शिकवू नका. अर्थात जर असा प्रसंग आला ना की गुरुला सांगावं की ह्या गुरुला अक्कल नाही, तर तुम्ही मूर्ख आहात. न कळणाऱ्याला कसं काय गुरु केलं? ज्याला अक्कलच नाही. काही काही संत आहेत बरं का असे, समाज सांगतो तसं वागतात. किती गरीब आहात तुम्ही ऐकण्याच्या बाबतीत. काय म्हणलं तुम्हाला? समाज सांगतो तसं ते देव सांगतो तसं नाही वागत. ज्ञानेश्वरी सांगते तसं नाही वागत. समाज शिकवतो, मग समाज ज्याला शिकवतो तो गुरु होईल का? बोला ना. अहो तुमचं बायको ऐकत नाही, संत ऐकतो. किती भाग्यवान आहे तुम्ही. अभ्यास करून पहा. अर्जुन आपल्या गुरुला शिकवतोय. हत्वैताना तताई नाही, आतताई आहेत. आणि यांना मारलं ना काय होईल माहिती? देवाला सांगतो, कृष्णाला. म्हणून मी तुम्हाला पहिल्या भागामध्ये कृष्णाचं व्यक्तिमत्व सांगितलं. नेमकं कृष्ण कोण आहे, किती ठिकाणी कृष्णाचं वर्चस्व आहे, आणि अशा कृष्णाला हा ज्ञान शिकवतो. यांना मारलं तर यांच्या बायका विधवा होतील, वर्णसंकर होईल, त्या कुठेही जातील, धर्म नष्ट होईल, वर्णसंकर होईल, वगैरे वगैरे वगैरे. आता मला युद्ध नाही करायचं. ती ज्ञानोबाने खूप सुंदर झालेला आहे. राजहंस असतो ना, राजहंस चिखलात रुतल्यानंतर तो केविलवाना होतो. ज्ञानोबाने अर्जुनाला ती उपमा दिली. कर्दमी रूपाला राजहंस, चिखलात रुतलेला राजहंस, मोहात रुतलेला राजहंस. काय ज्ञानोबांची दृष्टी असेल पहा. स्नेह उपनले अद्भुत, पण तो जबरदस्त होता. सधीर शब्द फार गोड आहे. सधीर म्हणजे धीरयुक्त अंतःकरण. सधीर परी विरमले हृदय तयाचे. हृदय असं हलकं झालं त्याचं. सधीर असणारा, कठोर असणारा माणूस बायकी हृदयाचा झाला. सकर्दमी रूपाला राजहंस. ते पहावे नाव. कृपे आकळीला, शब्द फार गोड आहेत. कृपेनी त्याचा ताबा घेतला. मराठी कळतील? कृपेनी त्याचा, हे शब्द बायांना जास्त कळतात तुमच्यापेक्षा. जर एखादा पुरुष एखाद्या बाईच्या ताब्यात गेला ना, ताब्यात, की दुसरी सांगते त्याला, ते ना तिचं खेळणं येते. ही मराठी चांगली कळते तुम्हाला. नेमकी आमची ज्ञानेश्वरीतली कळत नाही. दुसरी बाई आहेत, अदा आहे तिच्यामध्ये, नाटकीयता आहे. हा भाळतो तिच्यावर.
ह्याला जर सांगितलं ऐकत नाही, तो आईचं ऐकत नाही, बापाचं तर नाहीच ऐकत पहिल्यापासून. मग तिने सांगल माकड गारुडियाचे जैसे होय, ज्ञानोबारांचा शब्द आहे. माकड गारुडियाचे, तो जसं काठीने नाचवेल तसा नाचतो. तुम्ही बघा ना, शहरातली शिकलेली माणसं ती जसं सांगेल तसंच करतात. आणि ह्यांनी कुठं म्हणायचं की देव आहे का नाही म्हणून? यांनी कसं सांगायचं ज्ञानेश्वरी चांगली का नाही? माकड गारुड, त्यांच्या अंतःकरणावर परस्त्रीनं ताबा घेतलाय. हा शब्द येतो, परस्त्रीनं अंतःकरणावर ताबा घेतल्यामुळे ह्याला काहीच कळत नाही. जे ती सांगेल तेच खरं, ती सांगेल त्याच पद्धतीने. मोठं आहे. मी मागे एक दृष्टांत सांगितलं होतं, पण आठवण करून देतो. वनवास ज्यावेळेस रामचंद्र प्रभूने स्वीकारला, त्यावेळेस रामचंद्र प्रभू आईच्या दर्शनाला आले. कैकेयीचा शब्द स्वीकारून वनवासाला मी जाणार आहे म्हणून जाताना आईचं दर्शन म्हणजे कौशल्याचं दर्शन घ्यावं म्हणून रामचंद्र प्रभू आले. समजण्यासारखा विषय आहे. आणि जेव्हा दर्शन घेतात रामचंद्र प्रभू आणि सांगतात आई असं असं झालेलं आहे, माझा हा सिद्धांत कळेल असं मला अपेक्षा आहे तुमच्याकडून बरं का. कौशल्य सांगते तुझा दोष नाही बाळा, तू वडिलांचं ऐकतोस याच्याबद्दल तुझा वाद नाही. वनवासाला तुला दशरथ नाही पाठवत, बायाचं राजकारण आहे कैकेयीचं नि माझं. बायाच्या राजकारणाला तू बळी गेलास. कैकेयीनं दशरथाच्या अंतःकरणाचा ताबा घेतला. हे याला म्हणतात रामायण. कैकेयीनं दशरथाच्या अंतःकरणाचा ताबा घेतला आणि रामासारख्या पोराला वनवासात पाठवलं. गंभीर प्रकरण आहे, याला मोह म्हणतात. मोह. कितीही घर चांगलं असू द्या, कितीही मुलगा चांगला असू द्या, कितीही सून चांगली असू द्या, काही असू द्या, पण एकदा ताबा घेतला ना दुसऱ्याने तुमच्या अंतःकरणाचा, त्याच्या हातात आपलं रिमोट जातं आणि तो सांगेल त्या पद्धतीने आपण ऑपरेट होतो. कैकेयी सांगते कैकेयीनं दशरथाच्या अंतःकरणाचा ताबा घेतला. फार मोठं प्रकरण आहे. असे ताबा घेतलेले पुरुष बघा तुम्ही, तुमच्या आसपास दिसतील, आताही बसलेले दिसतील. आणि कौशल्य सांगते तुझं राजकारण नाही, तू सरळ आहेस रामा, सरळ आहेस तू. बाईच्या राजकारणाला बळी गेलास. कौशल्याने तुला पाठवलेले आहेत वनवासाला आणि त्याला होकार नवऱ्याने दिलाय, ताबा आहे. आता ते रामचंद्र प्रभू आहेत, वरच्या लेवलचे भांडणेत, एवढं तरी कळून घ्या ना. ते चाललेत वडिलाचं ऐकून. राजकारण कोणाचंही असू द्या, आपण वडिलांचं ऐकतो म्हणून ते निघालेत. आणि कौशल्य सांगतेत कैकेयीनं ताबा घेतला. आणि एक शब्द फार सुंदर आहे आणि समजण्यासारखा आहे. दुसऱ्या दिवशी राम राजे होणार आहेत. राम राजे होणार आहेत. किमान त्या रात्री का होईना कैकेयीजवळ जायला नव्हतं पाहिजे. रामायण टळलं असतं. कौशल्य सांगते पण अंतःकरणाचा ताबा गेलेला आहे. त्या माणसाला काळ वेळ इब्रत काहीही सुचत नाहीत. ही अंतःकरणाची अवस्था अर्जुनाची. मोहाने ताबा घेतला, कृपेने ताबा घेतला, कृपे आकळीला आणि म्हणून चेहरा सुद्धा तेजहीन झाला. सकर्दमी रूपाला अडकलेला, केविलवाना झालेला राजहंस जातीनं तेजस्वी येतो, पण चिखलात रुतलेला राजहंस. त्या राजबिंड्या व्यक्तीकडे पाहून असं वाटायला लागलं की याच्यावर आपण दया केली पाहिजे, त्याच्यावर पकड केली. आणि मग अशा टायमाला काय होतं, उपदेश दिला जात नाही, दोन शिव्या दिल्या जातात. काय रे पुरुषासारखा पुरुष तू हलकटसारखा वागतोस, बोलतात ना. तसे कृष्णाने दोन शब्द सांगितले. काय रे तू अर्जुना, कोण आहेस तू? तू हा संग्रामी हरजिंतीला. अरे एवढ्या छोट्या गोष्टीला घाबरतोस तू? काय पहिलं युद्ध आहे काय तुझं? शंकराला जिंकलेला आहेस तू.
तुवा संग्रामी हरजिंतीला, निवात कवचाचा ठाव पेढीला, पवाडा तुवा केला गंधर्वासी. हे तिन्ही दृष्टांत अलौकिक आहेत, माणसातले नाही. ते संग्रामी हरजिंतीला, शंकराला जिंकलेले आहेत, अमानवीय शक्ती आहे. निवात कवच अमानवीय आहेत, ती ताकद तुझ्यामध्ये. निवात कवचाचा ठाव फेडीला, पवाडा तुवा केला गंधर्वासी, अमानवी शक्ती असणारे गंधर्वाचा पाड केलास तू. ही माणसं आहेत रे अर्जुना, याला घाबरतोस तू? द्रोणाचार्याला भीष्माला घाबरतोस तू? लक्षात येतं काय बोलतात ज्ञानोबा. सिंहासी झोंबे कोला, याला मित्र म्हणतात बरं का. हे जे कृष्णाचं बोलणं आहे ना, हे मित्राचं बोलणं आहे. सिंहासी झोंबे, अरे कोण आहेस तू? हारलास तर हारलास, पुन्हा एकदा उठ, पुन्हा एकदा व्यापाराला लाग. झाली चोरी तुझ्या घरामध्ये, झालं घर जळालं असेल, नुकसान झालं असेल, पुरुष आहेस तू, ओठ पुन्हा कामाला लाग, याला मित्र म्हणावं. नाही तर या मोठ्या कामाला निघालेला माणूस, जमतोय का तुला बघ. असले हलकट जवळ ठेवू नका. मोठा माणूस आहे समोरचा, उगा आपलं नुकसान व्हायचं. ही असली माणसं जवळ असली ना तर महाराज बरबादच झाला म्हणून समजा. मला विनोद म्हणून सांगतो तुम्हाला, भगवानगडावर लोकांनी विचारलं कसा चालतो. लोकांना फार टेन्शन आहे हो भगवानगडाचं. 15-15 दिवस तुम्ही बाहेर जाता, गड कसा चालतो म्हणून. चालतो नाही, कसा चालतो, सगळे ऐकणारी माणसं आहेत, आज्ञाधारक माणसं. एवढी कशी काय मिळाली? मिळाली म्हणलं तर काय त्याला करता. मग कशी आहेत नेमकी? मी म्हणलं जर त्यांना सांगितलं नाही सकाळी ही भिंत उचलून इकडे ठेवायची, दुसऱ्या दिवशी सगळी माणसं पहार आणि सगळं घेऊन येतील म्हटलं. अशी माणसं गडावर. का? आज्ञा. मेंदू नाही चालत म्हणलं, मेंदू एकाचाच चालतो म्हणून घर चांगलं आहे. घरात सगळ्या बायाचे मेंदू चालले, घर फुटलं म्हणून सोडत. एकाचाच मेंदू चालला पाहिजे आणि त्याला अनुकूल सगळं पाहिजे. सगळ्याचे मेंदू चालले की सगळे वेगळे होतात तर पुन्हा पश्चाताप करतात. एकच मेंदू, त्याचंच ऐकलं पाहिजे. आणि जर शहाणा असला एखादा, त्याला दुसऱ्या दिवशी सांगतो आपण नवीन मठ बांधा, नवीन गादी तयार केलं. ही गादी का खराब करता? ही अशीच चालणार आहेत. नाही पण शास्त्रीची इथं नुकसान आहे, होऊ दे, मला करून घ्यायचं नुकसान. तू जातो निघून दुसऱ्या दिवशी, दुसरीकडे जाऊन बोलतो शास्त्रीचं काय खरं नाही. नाही कळालं, शास्त्रीचं काय खरं नाही. बरेचसे लोक गावागावात जाऊन सांगतो शास्त्रीचं काय खरं नाही, पण आकडा ऐकल्यानंतर तो वाकडा होतो. आणि पुन्हा रस्त्यात मला भेटतात, काय शास्त्रीजी मागे माझंच चुकलं. तुम्हाला तुझं चुकलेलंच नाही, तू बरोबर आहे, पण तुला न ठेवणं हेच माझ्यासाठी चांगलं आहे. मराठी आहे, उत्साह घातकी लोक, मराठीत शब्द आहे बरं का तो, अवसान घातकी. आपल्याला उत्साह आलेला असतो, आपल्याला चांगलं काम करायचं असतं, आपण झेप घेणार असतो, लगेच हळूच काहीतरी पिल्लू टाकणार. मला असं वाटतं की हे बरोबर नाही. बरं त्याला करायचं आहे ना, नुकसान फायदा त्याचं तुला काय टेन्शन आहे. अवसान घातकी लोक नसावेत. आता आपल्या गडाचे नारळ जातात, काही काही गावं खरंच लहान आहेत, 50-50 घराच्या लोकांनी भगवान बाबाचा नारळी सप्ताह केलेले आहेत. याला म्हणतो अवसान. जरी आम्ही कमी असलो तरी आम्ही सप्ताह करणार, याला अवसान म्हणतात. आणि मोठी मोठी गावं असतात जिल्ह्यासारखं. कधी ऐकलं का तुम्ही बाबा सप्ताह बीडला झालाय? सगळे अवसान घातकी लोक. कोण करणार? आपण पैसा देऊ पण कोण करणार? औरंगाबाद, मुंबई कुठं झालाय नारळी सप्ताह? अवसान घातकी. बुद्धिमान माणसाच्या नादीच लागू नका, ग्रुपनी राहा. आज तर एवढी मोठी कमाल आहे महाराज. मला असं वाटतं 90 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा पहिल्या दिवशी एवढा समाज जमला असेल. काय मिरवणूक आणि काय तुमचं वैभव आहेत महाराज. खरंच गोगस पारगावला जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेत, पण ऐकत नाहीत कुणाच. म्हणून सफल झालं. करायचंय, पैसा लागत नाही, एकता लागते. माझा मुद्दा समजून घ्या. ग्रुप लागतो, अवसान लागतं. मित्र त्यालाच म्हणावं. अर्ध अवसान आहेत, अर्ध बळ मित्राने दिलं पाहिजे. मार उडी, मी आहे तुझ्या पाठीमागं, नंतर निघून का जायला, पण मारू तर द्या, अवसान ते वाढवू द्या.
अवसान वाढवणारा नसेल तर अपमान येतो. एक इतका चांगला डॉक्टर शिकलेला ऑपरेशनच करत नव्हता. मी त्याला विचारलं का का करत नाहीत. नाही म्हणे ते कापायला गेलं की हात कापतो. मग MD कशाला झालास तू. नाही त्यावेळेस झालो, पण इकडे एकाने मला सांगितलं की तुला जमेल का, तिथूनच माझं अवसान केलं. ही कुठली पद्धत आहे. चुकू दे रे, कापलं तर कापलं, त्याला काय माहिती कुठं कापलंय आपण. 2 टाके जास्त नाही का. धैर्य म्हणतात त्याला, धैर्य. माझ्यापेक्षा 2-3 पोरं फार विद्वान आहेत माझ्या ग्रुपमधले, बोलतच नाहीत काही. कीर्तनाला येतात, माझ्या चुका पण काढतात. इथं चुकलात तुम्ही, तिथं चुकलात तुम्ही, अशा पद्धतीने चुकलात तुम्ही. 10 ठिकाणी हे करतात, 10 ठिकाणी चुका काढतात.